बघा आम्ही इथं बसलेलो आहे. हे बघा आयरा, हे बघा हे काय आहे, एवढे छोटंसं एक साप मला माहीत आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजलेले 10:30 आणि आज आहे सॅटर्डे. चला आता 10:30ला तर गुडियाचं स्कूल सुटणार आहे. मी आणायला जाते. चला मी आज बाहेर मोबाईल घेऊन जाते. चला जाता जाताना बाहेरचं तुम्हाला जरा सगळं सीन दाखवते. आणि आमच्याकडे तर भरपूर ऊन आहे. तुमच्याकडे पण आहे काय ऊन? पाऊस कुठे गेला काय माहीत, भरपूर ऊन. असं वाटायला लागलं की मार्च एप्रिल महिना चालू आहे असं वाटायला लागलं, एवढं ऊन पडलेलं आहे. चला तर घरचं सगळं काम झालेलं आहे. चला तायराला आणायला जाऊया. नंतर येऊन ब्लॉगमध्ये बनवून राहा. ब्लॉग स्किप करू नका प्लीज, कंटिन्यू सगळं बघा. चला मग नंतर बाहेर तुम्हाला सगळं घेऊन दाखवते. हे बघा मी चालली आहे, अजून एक 5-7 मिनटं लागणार. हे बघा मोती तळाव, तिथं येऊन बसलं ना खूपच शांत वाटतं मनाला. म्हणजे काय करायचं, वेळ भेटत नाही आहे. फक्त घर काम फॅमिली हेच झालेलं आहे, आपल्यासाठी वेळच नाही आहे. मी कधीतरी ना फुल तुम्हाला हे सगळं तळाव दाखवते. खूप सुंदर आहे, खूप मोठं आहे. बघा हे दिसतं ना मोठं बिल्डिंग, हे सरकारी हॉस्पिटल हे आमचं सावंतवाडीचं. आलेलं आहे आरोग्यचं. तिथं ना बॅक साईडला ना गार्डन आहे. मी आलो होतं ना एकदा, इथं बॅक साईडलाच आहे. म्हणजे की गुडियाचं स्कूल आहे ना तिथं फ्रंट साईड. हे बघा गुडियाचं स्कूल आलेलं आहे. बघा आता गुडियाचं हे बघा येते आईला. ये पटपट. बघा आता गुडियाला आता घेतलेलं आहे मी. चला आता जाऊया घरी. बापरे, लहान मुलांना घरी घेऊन जाईपर्यंत बस होते, सरळ चालत नाही काय नाही रस्त्यावर. आणि हे बघा हे साईडला आहे ना, हे बघा गार्डन आहे, छानच आहे गार्डन. हे बघा आयरा, हाय मग. हे रस्त्यावर हे बघा येत आहेत आम्हाला काहीतरी दिसलं. हे कसलं आहे तुम्ही सांगा मला. दिसते तू कसं दिसते? हे बघा त्याचं जरा बसलेलं आहे की गुडिया ना जिद करते की जरा बसूया बसूया म्हणून. रडा लागली त्याबद्दल त्याला घेऊन जरासं बसले. आता 1-2 मिनिट बसते. पहिले तरी जरा ऊन आहे, गरम व्हायला लागले. हे बघा हे बघा हे काय आहे, एवढं छोटंसं एक सापसारखं. बघा तुम्हाला माहीत आहे. ये आयरा म्हणताय ते साप आहे. बघा आता 11:30 वाजायला आलेलं आहे. आता आम्ही घरी आलेलो आहे. आयरा फ्रेश झाली घरी येऊन. आणि आमची गुडिया ना कसं कपडे घालायच्यामध्ये किती नाटक करते. म्हणजे की कसं हेच नाही घालणार तेच घालणार. एक तरी एवढं गरमी व्हायला लागले आणि एवढं मोठं मोठं फ्रॉक काढून ठेवते की मी हे बर्थडेचं फ्रॉकच घालणार, मी फ्रिलचं फ्रॉकच घालणार. म्हणजे की त्याच्यामध्ये किती घरामध्ये तरी पण असं रडते ना की खूप डोकं मुलं सतवतं. म्हणजे की डोकंच खराब होते बघा. असं राग पण येते ना मारायचं, लेकिन काय करणार, तर मारायला पण होत नाही आहे. तुमचे मुलं पण असं करतात बघा. किती आता ऊन पडलेलं आहे आणि कोण एवढे बर्थडे फ्रॉक रोज रोज घालून बसतात सांगा जरा. हिला खूप रडते त्याच्यासाठी, होय ना का बस. ते आता एक तर उन्हामध्ये आल्यानंतर एवढं त्रास होते आणि त्याच्यामध्ये मला हे नको ते कपडे दे, हे कपडे दे, फुल कपडे दे. मी म्हटलं की सिम्पल घालून घे ग, तरी पण ऐकत नाही बघा. आता बघा आता आले बरोबर बघा फ्रेश झाली. आता लाडू खात बसले, बेसन लाडू. हे मी रेसिपी शूट केलेली आहे, मी नंतर हे अपलोड करते, बघून घ्या. चला मग आता जेवण बनवून घेऊया. आता आरोहीला पण आणायला गेली. चला आता आम्ही दोघी येतो. बघा किती ऊन आहे बघा आमच्याकडे. हे ना सॅटर्डे आमच्याकडे बघा हे 6:30ला किंवा 7-8ला 1 तास ना खूप भरपूरच पाऊस पडला. रात्रीचा 8:10 झालेला आहे. मग अशी जरा ब्लॉग करायचं म्हणजे की एवढं आत्ता बघा किती बापरे, मला वाटते की 4-5 दिवसांनी, मला पण एवढं हे माहीत नाही, 4-5 दिवस झाले असणार. जरा पण पाऊस नाही आहे. आत्ता एवढं मोठं पाऊस पडून गेलं ना, ते म्हणजे की मी ब्लॉग केले तरी पण ना कसं ते आवाज ऐकायलाच हे नव्हतं. आणि मला ना व्हॉइस ओव्हरपेक्षा ना डायरेक्ट बोललेलंच बरं वाटतं. त्याबद्दल मी ब्लॉग केलीच नाही. आणि दुपारी आल्यानंतर जेवलो आणि गुडियाला झोपवलं गेली की मी पण जरा झोपून टाकली. आणि दुपारी केली होती मी मसूर डाळचा पुलाव, ऑल टाईम फेवरेट.
आणि आता तेच आहे, आता तेच जेवण करणार. आणि आजचा व्लॉगमध्ये एवढंच. आणि तुमचा आज कसा गेला दिवस जरूर सांगा मला कॉमेंटमध्ये. चला मग आता नंतर परत भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बी सेफ्टी राहा, सुखी राहा. चला आता व्लॉग संपूया. बाय बाय, टेक केअर.